ग्रामपंचायत म्हणजे काय आणि ती कोणती कामे करते? नमस्कार मित्रांनो, मी अनिल बोलतोय। आज आपण अशा विषयाबद्दल बोलणार आहोत ज्यांचा संबंध रोजच्या आयुष्याशी असतो, रोजच्या जीवनाशी असतो, पण अनेकांना त्याची माहिती पूर्णपणे नसते। तो विषय म्हणजे ग्रामपंचायत। आपल्या गावात ग्रामपंचायत असते, सरपंच असतो, उपसरपंच असतो, ग्रामसेवक असतो, पण ग्रामपंचायत नेमकी काय करते, कोणती कामे करते? चला अगदी सोप्या भाषेत आपण समजून घेण्याचा प्रयत्न करूया। सर्वप्रथम ग्रामपंचायत ही गावची स्वराज्य स्थानिक संस्था असते, म्हणजेच गावच्या पातळीवर प्रशासन चालवण्यासाठी सरकारने निर्माण केलेली संस्था म्हणजेच ग्रामपंचायत। जसं राज्यासाठी राज्य सरकार असतं तसं गावासाठी ग्रामपंचायत असते। ग्रामपंचायतीमध्ये सरपंच असतो, उपसरपंच असतो, निवडून आलेले काही सदस्य लोक असतात। गावातील नागरिक मतदान करून या प्रतिनिधींना निवडून देतात। याशिवाय ग्रामसेवक असतो। ग्रामसेवक हा शासनाचा कर्मचारी असतो। ग्रामपंचायतीचे प्रशासकीय कामकाज तो पाहतो। आता प्रश्न येतो, ग्रामपंचायत नेमकी कोणती कामे करते? सर्वात आधी ग्रामपंचायत नागरिकांना विविध प्रमाणपत्रे सेवा उपलब्ध करून देते। उदाहरणार्थ जन्म दाखला, मृत्यू दाखला, काही ठिकाणी रहिवासी प्रमाणपत्रासाठी आवश्यक प्रक्रिया, अशा अनेक सेवांसाठी नागरिकांचा पहिला संपर्क असतो ग्रामपंचायत। दुसरं महत्त्वाचं काम म्हणजे कर वसुली, घरपट्टी, पाणीपट्टी, इतर स्थानिक कर ग्रामपंचायत वसूल करते। या पैशाचा वापर गावातील विविध सुविधा व विकास कामासाठी केला जातो। तिसरं महत्त्वाचं काम म्हणजे सरकारी योजनांची अंमलबजावणी करणे। राज्य सरकार किंवा केंद्र सरकारच्या विविध योजना आणतात, ते गावापर्यंत पोहोचवण्याचं काम ग्रामपंचायत करतं। यामध्ये कल्याणकारी योजना असो, पाणीपुरवठा, स्वच्छता, इतर विकासाची संबंधित योजना येतात। याशिवाय ग्रामपंचायत गावातील सार्वजनिक सुविधा देखभाल करणे यासारखी कामं करते। स्वच्छता, सार्वजनिक ठिकाणची देखरेख, कचरा व्यवस्थापन आणि गावातील मूलभूत सुविधा याकडे लक्ष देणे ग्रामपंचायतीचा मुख्य काम असतो। अनेकांना वाटतं की गावात सगळे निर्णय सरपंच एकटाच घेतो, पण पूर्णपणे हे खरं नाहीये। ग्रामपंचायत ही एक सामूहिक संस्था आहे, कोणाची एकट्याची मक्तेदारी नाहीये। सर्वात महत्त्वाचं म्हणजे ग्रामसभा यांची मुख्य भूमिका असते। ग्रामसभा ही गावातील सर्व मतदारांची सभा। 18 वर्षातील जी लोक आहेत ती सर्व लोक ग्रामसभेत सहभाग घेऊ शकतात। गावाच्या विकासाबाबत अनेक महत्त्वाच्या गोष्टी ग्रामसभेत मांडल्या जातात, म्हणून ग्रामसभेला उपस्थित राहणं हे नागरिकांचं कर्तव्य आहे आणि नागरिकांचं फायद्याचं काम आहे। प्रश्न विचारणं नागरिकांचं कर्तव्य आहे। आता शेवट एक लक्षात ठेवा, ग्रामपंचायत ही फक्त एक इमारत नसून कार्यालय नाही, ती आपल्या गावाच्या प्रशासनाचा सर्वात जवळचा भाग आहे।